वेलकम. या किचनमध्ये आपण बऱ्याच साऱ्या मॉड्युलर गोष्टी यूज केलेल्या आहेत, ते मी तुम्हाला एक एक करून दाखवते. ठीक आहे. स्टार्टिंग आपण करूया या पॅन्ट्री युनिट पासून. हे पॅन्ट्री युनिट आहे ज्यामध्ये तुम्ही भरपूर सारे तुम्हाला शेल्फ दिलेले आहेत. तुम्ही बरण्या तुमच्या ठेवू शकता यामध्ये. या साईडला जिथे मेन प्लॅटफॉर्म आहे तिथे आपण सर्विंग बोलसाठी एक प्रोव्हिजन दिलेलं आहे. जे हा खालचा टँडम आहे यामध्ये तुम्ही सर्विंग बोल ठेवू शकता आणि त्याचे जे लीड्स आहेत ते या शेल्फमध्ये ठेवू शकता, म्हणजे दोन्ही इंडिव्हिज्युअल राहतात. या साईडला जे आपण 3 कंपार्टमेंट्स दिले ते कटलरी, कप अँड सॉसर आणि बिग डिशसाठी. मी तुम्हाला एक एक करून ओपन करून दाखवते. हा जो ऑर्गनायझर आहे तो कटलरीसाठी आहे. देन सेकंड वाला कप अँड सॉसरसाठी आणि हा बिग डिशसाठी. या साईडला आपण स्पाइस पुल आउट दिलेला आहे, जिथे तुम्ही स्पायसेसचे छोटे छोटे तुमचे जे पण बनणे असेल ते यामध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याच्या बाजूला सिंकच्या खाली आपण डस्टबिन प्रोव्हाइड केलेला आहे, टँडम डस्टबिन. तुम्ही बघू शकता हे टँडम डस्टबिन्स आहेत, जे फुल झाल्यानंतर तुम्ही असं ओपन करून पुन्हा ठेवू शकता. यामध्ये एक ड्रायसाठी आणि एक वेटसाठी. दोन्हीची लीड आतल्या साईडनेच आहे. तुम्ही जेव्हा चेक करू शकता जेव्हा बंद होत आहे ते लीड ही बंद होती त्याची. या साईडला आपण पॅन होल्डर दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही पॅन हँग करू शकता. हे बाहेर ओढलं की त्याला पॅन लावू शकता. या साईडला आपण राईस होल्डर दिलेला आहे, ज्याला आपण हँडल नाही लावलाय. त्याला पुश टू ओपन वाला प्रोव्हिजन केले. पुश केलं हे खोलणार असं, देन असं बाहेर येणार आणि याच्यामध्ये राईस तुम्ही स्टोअर करू शकता. या साईडला आपण रोलिंग शटर दिले. हे पूर्ण अप्लायन्सेस युनिट आहे, ज्याच्यामध्ये खाली विकर बास्केट आहे, मध्ये ओव्हन येईल आणि हे जे रोलिंग शटर आहे यामध्ये ब्लेंडर, ज्युसर वगैरे येऊन जाते. हा शेल्फ दिलेला आहे आपण ब्लेंडर यूज करण्यासाठी. ठीक आहे. ब्लेंडर यूज केला, शेल्फ आतल्या बाजूला ढकलला, हे बंद केलं. सिंकच्या वरती आपण जीडीपीटीची प्रोव्हिजन दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ग्लास आणि प्लेट ठेवू शकता प्रॉपरली. यामध्ये जे पाणी ड्रेन होईल ते या ट्रेमध्ये येऊन जाईल. ट्रेमध्ये पाणी साचलं की ते तुम्ही रिकामा करून पुन्हा ठेवू शकता.